12वीचे 3 पेपर फुटल्याचा तपास सुरू असतानाच आता नवीन माहिती उघड झालेली आहे। ती म्हणजे 12वीच्या पेपर फुटीचं केंद्र उमरेड आहे का याचा तपास आता उमरेड पोलिसांनी सुरू केलेला आहे। आणि या तपासासाठी खाजगी शिकवणी वर्गाचे अतुल चौधरी याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। अतुल चौधरी हा खाजगी शिकवणी वर्ग चालवत असतो आणि 26 जानेवारी रोजी त्यांनी 12वीचा सराव पेपर आपल्या शिकवणी वर्गामध्ये घेतला, केमिस्ट्रीचा पेपर। आणि तोच केमिस्ट्रीचा पेपर जसाच्या तसा बोर्डाची जी परीक्षा झाली तेव्हाही तोच पेपर आला। त्यामुळे त्याला प्रश्नपत्रिका कोणी लीक केली, प्रश्न जसे तसे कुठून आले याबाबत उमरेड पोलिसांनी शिक्षण विभागाला पत्र लिहिलं होतं। त्याचा अहवाल अजून आलेला नाही, पण तरीही उमरेड पोलिसांनी अतुल चौधरी याला ताब्यात घेतलेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे। सेंट उर्सुला या शाळेत केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स हे 3 पेपर फुटल्याचा तपास जो आहे तो नागपूर सदर पोलीस करत आहे। असं असतानाच तो पेपर जानेवारीतच लीक झाल्याची माहिती आता पुढे येत आहे। आणि ही धक्कादायक माहिती आहे, कारण की 26 जानेवारी रोजी अतुल चौधरी यांनी जो शिकवणी वर्गामध्ये पेपर घेतला केमिस्ट्रीचा, त्यातले प्रश्न 100% प्रश्न जसेच्या तसे हे बोर्डाच्या परीक्षेत आलेल्या प्रश्नपत्रिकेत होते। त्यामुळे जानेवारीतच उमरेडमध्ये पेपर लीक झाला का आणि हा पेपर लीक होण्यामागे आणखी कोण कोण आहे, प्रश्न अतुल चौधरी याच्या शिकवणी वर्गापर्यंत कोणी पोहोचवले, हा संपूर्ण तपास आता उमरेड पोलीस करत आहे। आणि त्यासाठी अतुल चौधरी याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।